नमस्कार. कथा सफल. लेखक डॉक्टर अमित मेढेकर. अभिवाचन मंदाकिनी पाटील, गरुड. सफल. माधवला विठ्ठलाचे वेड पहिल्यापासूनच. विठ्ठल हा त्याचा सगळ्यात आवडता देव. सतत त्याच्या मुखी विठ्ठल विठ्ठल हे नाव असायचे. प्रत्येक एकादशीला हा न चुकता उपवास करणार आणि आषाढी एकादशी तर याची पूर्णपणे निर्जळी. आषाढी एकादशीला हा सकाळपासून फक्त विठ्ठलाच्या नावात दंग होणार. सकाळी उठल्यापासूनच त्याच्या छोट्याशा झोपडीतल्या विठ्ठलाची मूर्ती हातात घ्यायची आणि त्या विठू माऊलीच्या डोळ्यात पाहत बसायचं. हे त्याचं मनापासून आवडतं काम. ते सुंदर मनोहरी रूप कटेवरती हात ठेवून विठ्ठलाकडे पाहत असताना तो आपल्या आजूबाजूला आहे असा वेगळाच अनुभव त्याला यायचा. त्याच्याजवळ असलेली देवाची वस्त्र विठ्ठलाला आनंदानं परिधान करायची. त्या छोट्याशा मूर्तीला अष्टगंध आणि टिळा लावायचा. सोबत तुळशीचा हाताने केलेला हार वाहिला की त्याच्या दृष्टीने त्याचा विठ्ठल हा सर्वाहून सुंदर त्याला भासायचा. तसे बघितले तर माधव खूपच गरीब. त्याच्याकडे कधीच पैसे नसायचे. घरी हा एकटाच, आई वडील नाहीत. साध्या झोपडीत राहणारा माधव गावात जे मिळेल ते काम करायचा. कुठल्याही कामाबद्दल त्याची कधीच तक्रार नसायची. कायम हाच विचार की आपल्याकडून काही चांगलं काम होईल. प्रत्येक वेळेला हा प्रयत्न करायचा की काम योग्य रीतीने होतंय की नाही. वयाच्या 12व्या वर्षी हा एकटा पडला. आई वडील दोघेही गेले. याला कोणी भाऊ बहीण नाही. त्यामुळे घरात अगदी मोजकच सामान. अंथऱ्याला एक मोठी सतरंजी, त्यावर एक चादर, बाजूला पाण्याचा माठ, एक कंदील, घरातच पेटवलेली चूल आणि पांघरायला गोधडी. कुठे काही संपत्ती आणि काही प्रॉपर्टी असं काहीच नाही. तसे वडिलोपार्जित शेत होतं, ते पण काकांनी घेतलेलं. त्यामुळे याच्याकडे काहीच नाही. एवढं असून सुद्धा एक वेळेला स्वतःला काही न घेता त्याच्या विठू माऊलीसाठी तो सतत काही ना काहीतरी करण्याचा प्रयत्न करायचा. गावात त्याचे विठ्ठल प्रेम सगळ्यांना माहिती होतं. एवढं असलं तरी पंढरपूरला जाण्याचा त्याचा योग अजून आला नव्हता. दरवर्षी वारी निघायची तसे त्याला जायची इच्छा व्हायची, पण तो स्वतः कधीच जाऊ शकला नव्हता. पंढरपूरला जायची त्याची मोठी इच्छा होती आणि जाता येत नाही ही एक खंत सुद्धा होती. गावात राहणारे मित्र त्याला विचारायचे सुद्धा, "ए माधवा, पंढरपूरला कधी जाणार आहेस?" तेव्हा हसून तो बोलायचा, "माझ्या विठू माऊलीने बोलावल्यावर." यावर्षी जून महिना उजाडला आणि पावसाला सुरुवात झाली. दरवर्षी त्यांच्या गावात पाऊस पडायचा, पण यावेळेस काहीतरी वेगळंच होतं. पूर्ण जून महिना असाच चालू होतं आणि तो दिवस तर काहीतरी विचित्रपणाच सोबत घेऊन आला होता. सकाळपासून पावसाची संततधार सुरू होती. दुपारनंतर पावसाचा जोर वाढला. सगळ्यांना वाटलं की थोड्या वेळात पाऊस थांबेल, पण संध्याकाळपर्यंत सगळीकडे पाणी पाणी झालं. इकडे माधवच्या झोपडीमध्ये पाणी शिरायला सुरुवात झाली. तो पहिल्यांदाच पाहत होता की पाणी एवढं वाढतंय. पावसाचा जोर वाढतच होता आणि काही वेळात अख्खं गाव जवळजवळ पाण्यात बुडालं. पाण्याचा एक भला लोट एकदम त्याच्या झोपडीत शिरला. तसं माधव घाबरला. सोबत सामान घेण्याकरता काहीच नव्हतं, पण त्याने मात्र आपल्या विठुरायाच्या मूर्तीला छातीशी घट्ट पकडून ठेवलं. आपल्या विठुरायाला काही झालं नाही पाहिजे ही भावना त्याच्या मनात घट्ट होती. गावच्या नदीला दुतर्फा पूर होता. सगळ्यांची घरही पाण्यात तरंगत होती. कुठून पाणी येत होतं एवढं हेच कोणाला कळत नव्हतं. माधव स्वतःला आणि विठुरायाला घेऊन पाण्यातून मार्ग काढायचा प्रयत्न करत होता. पाऊस थांबायचं नाव घेत नव्हता आणि पाण्याचे लोटच्या लोट वाहून येत होते. गावात लोक एकमेकांचा हात पकडून पुढे जायचा प्रयत्न करत होते, पण पाणी चारी बाजूनी वाढतच होतं. आणि त्याच वेळी गावाजवळच्या मागच्या डोंगरावरून पाण्याचे भले मोठे प्रवाह आले आणि त्यात माधव पाण्यात एकदम ओढला गेला. त्याच्या डोक्यावरून पाणी गेले. त्या क्षणाला त्याची विठुरायाची मूर्ती त्याच्या हातातून निसटली. त्याच्या लक्षात आले की आपल्या हातातून मूर्ती निसटलीये, पण तो ती बघायचा प्रयत्न करेस्तोवर पाण्याने एकदम त्याला पुढपर्यंत आणले होते. त्याने भरपूर शोधायचा प्रयत्न केला, पण त्याला काही मूर्ती मिळेना. तो अक्षरशः कासावीस झाला. त्याचा विठुराया त्याच्या हातातून कुठेतरी गेला होता. स्वतःला काही झालं तरी चालेल, पण त्याच्या विठुरायाला काहीही व्हायला नको अशी तीव्र इच्छा असलेल्या त्याने दूरवर नजर फिरवली तर कुठेच त्याला त्याचा विठुराया दिसत नव्हता. त्याच्या डोळ्यातून खळखळ पाणी वाहायला लागले.
त्याची आणि विठुरायाची ताटातूट झाली होती. ज्याला त्याने जीवापाड जपले तो कुठेतरी गायब झाला होता. त्याच वेळी पाण्याचा अजून एक मोठा लोट त्याच्या डोक्यावरून गेला आणि तो कशाला तरी धडकला व त्याची शुद्ध हरपली. किती वेळ गेला आणि काय झालं हे त्या काळालाच ठाऊक. काहीशी जाणीव व्हायला लागली, पण त्याचबरोबर प्रचंड कळ त्याला डोक्यातून जाणवली. नकळत त्याचा हात डोक्याशी गेला. डोळे उघडणे पण त्याला जड वाटत होते, पण तरीही पूर्ण प्रयत्नशील होऊन तो त्या डोळे उघडण्याचा प्रयत्न करत होता. आजूबाजूला काही माणसांचे आवाज त्याला जाणवत होते, पण बोलणे मनापर्यंत पोहोचतच नव्हते. शेवटी किलकिले का होईना डोळे उघडले गेले. तसे त्याला जाणवले की आजूबाजूला बरीच लोक जमा झाली आहेत आणि तो कुठल्याशा नदीच्या काठी पोहोचलेला आहे. नदीला पाणी खूप होतं आणि त्याला बाजूला काठावरती सुरक्षित ठेवलं होतं. लगेच त्याने उठण्याचा प्रयत्न केला, पण अचानक पाठीतून जबरदस्त कळ गेली आणि तो तसाच खाली पडला. डोळे मिटले गेले. तेवढ्यात कोणीतरी वयस्क माणसाचा आवाज त्याला आला. अरे पोरा, जरा दमानं घे की, असं एकदम उठू नकोस, बरंच लागलेलं दिसतंय बघ तुला. आणि हाताचा आधार देत त्या व्यक्तीने त्याला जवळच असलेल्या दगडाला टेकून बसतं केलं. कसा तरी स्वतःला सावरत तो बसला आणि आजूबाजूला नजर फिरवली तर त्याला सगळेच नवखे जाणवले. काहीच कळेना आपण कुठे आहोत, इथे कसे आलो, ही कोण लोक आहेत, आपल्याला काय झालंय, आणि आपला विठुराया, त्याचं काय झालं. तसे त्याच्या आठवणीने माधवच्या डोळ्यात पाणी तरळले. त्याची ती अवस्था बघून मगाचाच माणूस म्हणाला, लेकरा, वाचलास वगैरे तू, कोण आहेस तू, कुठला, समधी देवाचीच कृपा बघ. असं म्हणत हातातील पाण्याची बाटली त्याच्या पुढे केली. त्याने पाण्याचे 2 घोट प्यायले तशी त्याला तरतरी जाणवली. कपडे पाण्याने गच्च भिजलेले होते. कोणीतरी त्याच्या अंगावर चादर गुंडाळली तशी थोडी ऊब त्याला जाणवली. काय बोलावं सुचेना, काय करावं हेही कळेना. सगळं कसं एक प्रश्नचिन्ह जाणवायला लागलं होतं. त्यात विठुरायाच्या आठवणीने डोळे झरझर वाहत होते. माझं नाव माधव, कुरवंडे माझं गाव, पुणे जिल्ह्यात येतं, लोणावळ्याजवळ. छोटं आहे माझं गाव. खूप पाऊस पडला तिथे आणि माझं घर, माझा विठुराया सगळं पाण्यात बुडालो. असे म्हणत त्याने हंबरडा फोडला. त्याच्या आवाजाने तिथल्या लोकांचेही डोळे पाणावले. कसाबसा तो उठून उभा राहिला आणि त्या दुःखाच्या आवेगात पुन्हा पाण्यात उडी मारतो की काय असा पवित्रा घेतला. शेजारी बघणाऱ्या माणसाने त्याला हाताला पकडत थांबवले. लेकरा, त्या विठू माऊलीने तुला पुनर्जन्म दिलाय जणू. त्या सगळ्यातून तुला वाचवलं आणि स्वतःजवळ बोलावलंय बघ. जवळ बोलावलंय? माधवला काहीच कळलं नव्हतं. शून्यात नजर ठेवत तो फक्त त्या माणसाकडे बघत होता. काय हे काही समजत नव्हतं, पण त्याच्या नकळत त्याच्या मनाला काहीतरी सुखकारक असं जाणवत होतं. होय रे लेकरा, तू सध्या उभा आहेस ना, ती त्या माऊलीचीच भूमी आहे बघ. पाण्यात वाहत वाहत आलेला तू आळंदीला पोचलायस. अरे इंद्रायणी हाय ही, तुझ्या गावापासून सुरू होते ती इथं येऊन थांबते बघ. आणि आजचा दिवस पण लय चांगला आहे. आम्ही सारे जण आज पंढरपूरला जाण्यासाठीच प्रस्थान करतोय. हे शब्द कानात पडले, पण त्यावर त्याचा विश्वास बसला नाही. गोंधळून तो इकडे तिकडे बघायला लागला. आजूबाजूची सकारात्मकता त्याला आता कळायला लागली होती. तेव्हा त्याच्या लक्षात आले की सगळी आजूबाजूची माणसं म्हणजे ती वारकरीच होती, जी त्यांच्या प्रवासात आळंदी दर्शनाला आले होते. आनंदाने जणू तो वेडाच होईल असंच त्याला जाणवलं. त्याने लगेच त्या व्यक्तीला साष्टांग नमस्कार घातला आणि उभा राहिला. जणू आता त्याच्या अंगात वीज सळसळून ताकद आली असं त्याला जाणवायला लागलं. कसल्याही वेदना आता त्याला जाणवत नव्हत्या की मनापर्यंत पोहोचत नव्हत्या. फक्त हा चमत्कार जो अजूनही त्याला खरा वाटत नव्हता, पण सत्य परिस्थिती हीच होती की तो त्याच्या माऊलीजवळ होता. वाऱ्याच्या वेगाने दिशा दिसेल तसे तो धावायला लागला. त्याची पावले माऊलींच्या त्या पवित्र समाधीजवळ येऊनच थांबली. त्या पवित्र समाधी पुढे लोटांगण घालत घालत त्याने आपल्या आनंद अश्रूंना वाट मोकळी करून दिली.
कितीतरी वेळ तो त्या समाधीकडे भारावलेल्या नजरेने बघत होता. कोणीतरी त्याच्या हातात प्रसाद ठेवला तेव्हा तो भानावर आला. आजूबाजूची प्रसन्नता त्याला खूप समाधान देत होती. आपण कोण, कुठून, कसे आलो त्याचे त्यालाच कळत नव्हते. जाणवत होती ती फक्त त्याच्या विठुरायाची किमया. गाभाऱ्यातून बाहेर आल्यावर तुम्ही केव्हा निघणार आहात? बाजूला बसलेल्या वारकरी काकांना त्याने विचारलं. ते फक्त हसले आणि म्हणाले, अरे मी तर कधीच निघालोय, मार्गस्थ आहे, आता फक्त पुढे पाऊल टाकायचंय, असे म्हणत उठून उभे राहिले. त्या पवित्र समाधीला नमन करून तोही त्यांच्यासोबत मार्गस्थ झाला. भूक, तहान, पाऊस, वारा, कशाचीही काळजी, तमा त्या कोणालाही जाणवत नव्हती. फक्त जोमाने पाऊले पुढे पडत होती. रस्त्याने अनेक ठिकाणी कोणी ना कोणी त्यांना खायला अन्न, प्यायला पाणी, फळ, बिस्किट असं देत होता. त्याला आणि त्या सगळ्यांना फक्त एकच वेळ आणि एकच नाद होता, तो म्हणजे त्यांच्या विठू माऊलीचा. अजूनही त्याचा विश्वास बसत नव्हता. सगळे जणू एक सुखकारक स्वप्न होते. ती प्रचंड ओढ, तो विश्वास, तो सगळा जयघोष यात तो समरस झाला होता. प्रचंड उत्साहात तो पावले टाकत तो पुढे निघाला. मजल दरमजल करत तो पंढरपूरच्या पावन वेशीपर्यंत पोहोचला. तसे त्याने पुन्हा एकदा साष्टांग दंडवत घालत त्या देवभूमीला अश्रूंनी भिजवले. काही केलं त्याचे आनंदाश्रू थांबतच नव्हते. ती माती त्याने कपाळाला लावली आणि वाट निघेल तसे वाऱ्याच्या वेगाने त्याने मंदिराकडे धाव घेतली. आज कदाचित वाराही कमी वेगाने वाहत होता, पण त्यापेक्षा कितीतरी पट वेगाने त्याचे मन त्या विठुरायाच्या दर्शनासाठी धावत होतं. पळत पळत त्या मंदिराच्या परिसरात पोहोचला आणि तो रांगेत आला. कसा कोण जाणे, पण हळूहळू तो त्या रांगेत पहिल्याच स्थानावर आल्याचे त्याला जाणवलं. तो पहिला कसा आला हे कोडेच होते, पण ही सगळी विठुरायाची महिमा इतकंच त्याचं मन त्याला सांगत होतं. त्या पहाटेची ती वेळ त्याच्या आयुष्यात येईल असं कधी स्वप्नातही त्याला वाटलं नव्हतं, पण आज प्रत्यक्षात घडत होतं. माननीय मुख्यमंत्री यांनी पूजेला सुरुवात केली. पूजा करत असताना अचानक त्यांनी समोरच उभ्या असलेल्या माधवला पुढे बोलावलं. गोंधळलेला तो काय करू या विचारात असतानाच मागच्याने त्याला ढकलले आणि तो विठुरायाच्या पायाशी जाऊन पडला. पहिल्या नंबरला असलेल्या त्याला मुख्य पुजारी यांनी बोलावले आणि माननीय मुख्यमंत्री यांच्यासोबत आरतीचे ते ताट त्याच्या हातात दिले. तसे त्याचे डोळे दिपले. त्या विठुरायाकडे बघितले तर जाणवले की त्या विठ्ठलाने त्याला बोलावून घेतले. त्या भव्य पूजेचा मान त्याला मिळाला होता. आरतीचे तबक हाती घेऊन त्याने ते ओवाळले आणि मनपूर्वक नमस्कार केला. आज जीवन धन्य झाले, हा एकच विचार त्याच्या मनात होता. बाजूला उभे असलेले पत्रकार लोक फोटो काढत असताना मुख्यमंत्र्यांनी त्याच्या हातात काहीतरी दिलं. बघतो तर अगदी तशीच विठुरायाची मूर्ती होती, जी त्याची त्या पुरासोबत वाहून गेली होती. त्याच्या डोळ्यात एकदम चमक आली आणि मूर्तीकडे बघितले तर कमरेवर हात ठेवून उभा असलेला त्याचा विठुराया त्याच्याकडे बघून मिश्किल हसत आहे असंच त्याला जाणवलं. आज त्याचा विठुराया त्याला परत मिळाला होता. खऱ्या अर्थानं त्याची एकादशी सफल संपन्न झाली होती.